नमस्कार मैत्रिणींनो. पावसाळा सुरू झाला आणि ब्रह्मकमळला आता 3 तरी कळ्या आलेल्या आहेत. मागच्या वर्षी पण 3 कळ्या आलेल्या होत्या. बरोबर गुरुपौर्णिमा ज्या महिन्यात असते त्या महिन्यातच ब्रह्मकमळ माझ्याकडे आलेलं असतं आहे. कारण मागच्या गुरुपौर्णिमेच्या वेळी पण मी 3 ब्रह्मकमळ पूजा केलेली होती. आणि आता गुरुपौर्णिमेच्या वेळेला आपल्याला म्हणजे मी पारायण करायला बसत असते, म्हणजे घरीच, किंवा मुलगी गेलेली मागच्या वेळी दत्त मंदिरात नरसिंहवाडीला, आणि मुलाने पण घरीच केलेलं होतं. म्हणजे तो मराठीमध्ये अध्याय वाचत होता, मी संस्कृतमध्ये घेतलेलं होतं. आणि मुलगीनं पूर्ण 1 दिवसाचं पारायण केलेलं होतं. म्हणजे सकाळी पहाटे 5 वाजता जी गेलेली ते संध्याकाळीच त्यांचं 7:30 का 8 वाजले त्यांना ते पूर्ण पारायण, म्हणजे 1 दिवसाचं पूर्ण पारायण करूनच ती घरी आलेली होती. नरसिंहवाडीमध्ये स्वामींचा जो मठ आहे तिकडे ती मैत्रिणी मिळून सगळ्या गेलेल्या होत्या पारायणासाठी. आणि आता आपण जे गुरुपौर्णिमेपर्यंत पारायण करणार, तुम्ही कधी सुरू करणार, 1 आठवडा सुरू करणार, किंवा तुम्हाला 14वा 18वा अध्यायाचा फक्त गुरुचरित्रातला अध्याय करायचा आहे रोजच्या रोज, तुम्ही कुठल्याही पद्धतीनं स्वामी सेवा करू शकता. कारण आत्ता आपलं गुरुपौर्णिमेपर्यंत पारायणासाठी ज्यांना बसायचं असेल, त्यांना काही जर माहिती हवी असेल तर तुम्ही मला कमेंट्समध्ये विचारू शकता. कारण मी गुरुपौर्णिमेला आणि स्वामी प्रकटदिनी याच्या वेळेला, म्हणजे वर्षातून 2 वेळा तरी मी गुरुचरित्र पठण करतो आहे, स्वामीचरित्र पठण करतोच. आणि पूर्ण सगळ्या, म्हणजे तुम्हाला माहिती सगळी पूर्णपणे मी जर पाहिजे असेल तर देईन. आणि आजचा जो डबा बनवला होता मी, त्यासाठी मी मेथीची भाजी आणि मुगाची भाजी बनवलेली होती. मुगाची रेसिपी माझी मागच्या व्हिडिओमध्ये पण आहे, पण तरीसुद्धा आज मला गुरुपौर्णिमेसाठी, म्हणजे तुम्हाला काहीतरी थोडी माहिती मिळावी किंवा तुम्हाला द्यावी म्हणून मी हा व्हिडिओ बनवलेला होता. जर तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या अगोदर 1 आठवडा जर पारायणाला जर जायचं असेल, किंवा तुम्ही मठात जाणार असाल, तर तुम्ही ते काय खायला पाहिजेत किंवा काय प्यायला पाहिजेत, किती कडक वगैरे असं करायला पाहिजेत, असं कुठलंही नाही. तुम्ही मठात कुठेही जर माहिती विचारली तर तुम्हाला एक धान्य खाऊन तुम्ही पारायण करू शकता. पहाटे 4 वाजल्यापासून 12पर्यंत, म्हणजे 12 ते 12:30 आपला काळ तो बंद ठेवायचा असते पारायण, आणि तिथून पुढं मग तुम्ही 4 वाजेपर्यंत कधी पण करू शकता. पूर्ण दिवसभरात तुमचं फक्त 12 ते 12:30 एवढंच वाचन थांबवायचं असतं. बाकी संकल्प वगैरे कसा करायचा हे सगळे माझे मागच्या व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती आहे. जर तुम्हाला अजून माहिती हवी असेल किंवा पारायणासाठी कुठलीही मदत हवी असेल तुम्हाला, तर मी तुम्हाला माहिती द्यायला तयार आहे. तुम्ही मला कमेंट्समध्ये विचारू शकता. आणि कुंचमसुद्धा कुणाला हवे असतील तर तुम्ही मला मेसेज करा. मी काल आता 2-3 ताईंचे मेसेज आलेले होते, त्यांना मी व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करा म्हणून सांगितलं आहे. इंस्टावरती जरी मला ॲड्रेस दिला, माझं इंस्टाग्राम अकाउंट आहे स्वामीज्ञा24, त्यावरसुद्धा तुम्ही मला मेसेज करू शकता. म्हणजे तुमचा ॲड्रेस जर सेंड व्यवस्थित केला तर तुम्हाला कुंचम व्यवस्थित पोचलं जाईल. कारण रोज 2-3 स्त्रियांचा मला फोन येत असतो आहे, पण त्यांना ताईंना ॲड्रेस द्या म्हटल्यानंतर ते पूर्ण ॲड्रेस व्यवस्थित देत नाहीत. मग मग ते पोचणार कसं ना. आणि कॅश ऑन डिलेवरीसुद्धा आहे, म्हणजे तुम्ही ऑनलाईन पैसे द्यावेत असं पण काही नाही, कॅश ऑन डिलेवरीसुद्धा आहे. आणि कुठल्या पद्धतीचा कोणता कुंचम पाहिजेत, माझा मागचे तुम्ही व्हिडिओ जर ओपन करून पाहिलेत तर तुम्हाला त्यामध्ये कोणते कोणते कुंचम आहेत, किती किती इंचाचे आहेत ते सगळे दिसतील. आणि जर कोणाला हवे असतील तर तुम्ही ऑर्डर करू शकता. आणि तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये माझा पुन्हा नंबर देते, व्हॉट्सअप नंबर. व्हॉट्सअपवरती तुम्ही मला मेसेज करू शकता. ज्यांना जमेल त्यांनी व्हॉट्सअपवर करा, ज्यांना वाटतं त्यांनी इंस्टालासुद्धा मला मेसेज करू शकता. आणि आजचा व्हिडिओ मी हेच सांगण्यासाठी फक्त केला होता की आता 29 तारखेला गुरुपौर्णिमा आहे, आणि कोणाला पारायण करायचं असेल तर तुम्ही करू शकता. आत्तापासून जरी सुरुवात केली तरी काही हरकत नाही. आणि ब्रह्मकमळाच्या आता 3 कळ्या आल्या. तुम्हाला मी ते कमळ उमलल्यानंतरसुद्धा मी व्हिडिओ बनवून टाकणार आहे. आणि काही पण माहिती तुम्हाला आता जर पाहिजे असेल तर तुम्ही माझ्याकडे घेऊ शकता. श्री स्वामी समर्थ.